छत्रपती संभाजीनगर इथं कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या गुंडांवर पुंडलिक नगर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे। 2 दिवसांपूर्वी हनुमान नगर परिसरात गावठी कट्टा हातात घेत हवेत गोळीबार करत आणि दहशत पसरवणाऱ्या टोळीचा पोलिसांनी अवघ्या 48 तासात शोध लावलाय। या प्रकरणातील मुख्य आरोपी पवन दिवेकर आणि त्याच्या साथीदारांनी सामाजिक माध्यमांवर शस्त्रांचं प्रदर्शन करत स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता। मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करत सर्व आरोपींना अटक केली। ज्या चौकात या गुंडांनी दहशत माजवली होती त्याच ठिकाणी त्यांना हातकड्या लावून सार्वजनिकरित्या फिरवण्यात आलं। यावेळी पोलिसांनी नागरिकांना महत्त्वाचं आवाहन देखील केलं। पोलीस स्टेशन पुंडलिक नगर येथे CR नंबर 158/2026 कलम 109(2) आणि दंगा करणे, भरवस्तीमध्ये अग्निशस्त्राचा वापर करून फायर करणे अशा प्रकारच्या कृत्यामुळे गुन्हा दाखल आहे। सदर गुन्ह्यातील तक्रारदार यांनी नावानिशी फिर्याद दिलेली आहे। त्या अनुषंगाने आम्ही त्यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे। सदर घटना गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने सदर गुन्ह्याचे IO श्री API कराळे आणि त्यानंतर त्याच्यासोबतच घडलेल्या दुसऱ्या गुन्ह्याचे IO PSI भालेराव यांच्यासह येऊन आम्ही सदर ठिकाणी जे गुन्हा झालेला आहे तो गुन्हा करण्यासाठी त्यांनी कुठून आलेले आहेत, त्यांच्यासोबत कोण कोण कुठून पुढे आले आणि त्या गुन्ह्यातील घटनास्थळ जे आहे त्या ठिकाणी त्या प्रत्येकाचा काय रोल होता आणि त्याने फायर कोणत्या ठिकाणाहून केलेला आहे त्याबद्दलचा तपास करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आणि सदरचा तपास IO आणि पंच यांच्या समक्ष आमच्या सर्व अंमलदार यांच्या मदतीने आम्ही तपास करत आहोत। या सगळ्या घटनेनंतर तुम्ही जे काही गुन्हेगारी कृत्य करणारे आरोपी आहेत त्यांना तुम्ही काय आवाहन करू इच्छिता? कारण की याच्यामध्ये अनेक शिक्षण घेणारे तरुण देखील आहेत आणि स्पर्धा परीक्षा करणारे किंवा पोलीस भरती करणारे तरुण गुन्हेगारांच्या सोबत राहतात, त्यांना तुमचं काय आवाहन? सर्व जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत त्यांना योग्य तो शासन कायद्याप्रमाणे होतेच, पण जे शाळकरी मुलं आहेत, जे कॉलेजला जातात, जे व्यावसायिक शिक्षण घेतात, जे छोटे मोठे दुकान चालवतात, दुकानदार आहेत, पानटपरीवाले आहेत, त्या सर्व व्यवसाय करणाऱ्या मुलांना, शिक्षण घेणाऱ्या नवयुवकांना यांना कुठल्याही भाईगिरी, टॉनगिरी, कुठली कंपनी हे छाटूरमाटूर लोकांच्या नादी लागू नका। त्यांचे डिप्प्या, त्यांच्यासोबत फोटो काढून कोणी मोठा होत नसतो। गुन्हेगारी ही गुन्हेगारी आहे आणि ते कायद्याने निषिद्ध आहे आणि त्याच्यावर त्यांनी जर कुठलं कृत्य केलं तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होते। आणि अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये तुम्ही राहिल्यावर तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते, कारण तो तुमच्यासोबत असताना कुठला गुन्हा केला तर तुम्ही देखील त्याच्यामध्ये सहआरोपी होऊ शकता, कारण त्याचं काय इंटेन्शन आहे हे तपासामध्ये आल्यानंतर तुम्ही देखील आरोपी होऊ शकता। याद्वारे आम्ही आव्हान करतो नवयुवकांनी, शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना, आपण चांगल्या प्रकारे शिक्षण करा, आईवडिलांना घरी मदत करा आणि आपल्या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाही आहे आणि कायद्याचा अधिराज्य आहे। या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करतो की कायद्याचं पालन करा, घरच्या लोकांचा ऐका, वडीलधाऱ्यांचा मान ठेवा आणि ही जी झुंडशाही गुंडगिरी आहे हे करणाऱ्या लोकांना विरोध करा किंवा काही असेल तर त्याबाबत आम्हाला पोलिसांना माहिती द्या। काही लोक मिसयूजपणा। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील माळवाडी भागातील शेतकरी हर्षदा चौधरी या महिला दुपारच्या वेळी जनावरांसाठी चारा काढत असताना तीव्र उष्णतेमुळे त्रस्त झाल्या आणि शेतातच मृत्युमुखी पडल्या। पती रावसाहेब चौधरी यांनी त्यांना तातडीने ढवळपुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं। त्यानंतर अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येते। जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं। त्या स्वतः शेतातल्या कामासाठी गेलेल्या असताना मका कापणी करत असताना नेमकी उन्हाची वेळ होती आणि त्यांना चक्कर आली आणि त्या पडल्या। त्याच्यानंतर बाकीच्यांच्या लक्षात आल्यानंतर दवाखान्यात वगैरे घेऊन येण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या अगोदरच त्यांचा मृत्यू झालेला होता। अतिशय हृदयद्रावक आणि वाईट अशी घटना आहे। माझं त्या निमित्तानं नागरिकांना पण आव्हान आहे की आपण जरी किती गरजेचं असलं तरी 12 ते 4 या वेळेस जसं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्याला आव्हान केलेले आहे, या काळात कृपया कुणी उन्हामध्ये अशा प्रकारचं शेती काम करण्यासाठी वगैरे बाहेर पडू नये, कारण अशी घटना झाल्यानंतर आपण त्याने काहीच करू शकत नाही। माझी सगळ्यांना कळकळीची आणि नम्र विनंती आहे की अशा प्रकारचं आपण स्वतःची काळजी। या बातमीसोबतच न्यूज मराठीच्या विशेष बातमीपत्रात आता इथेच थांबतोय। अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7। नवा भारत, नवा विचार।